चंदन फोन माझा. दिव्या चल ना रूम मध्ये जाऊ. तुला कसली घाई आहे? सहजच जरा आपलं म्हटलं की बस तू चल शिवा ये पटकन. सावकाश सावकाश एक तर लांब श्वास घे, लांब श्वास घे. बस इथे बस बस थांब. वेटर पाणी, एक्सक्यूज मी, पाणी आणा, पाणी आणा. ऐक ना, शांत. तू- हा तू- प्लीज. येस हो तू प्लीज पी पी पाणी पी आधी. मला कळत नव्हतं काय करायचं शिवा. तू तू हरवली होती सगळं जंगलात, ते पण हे इथे. तू पाणी घे. हो नाही पाणी मी पितो. मी तू पी. मोठा श्वास घे. हा शांत. मी आले की नाही तू आता? आलीस हेच खूप आहे. तुला काही लागलं नाही ना? तुला काही तिथे, कारण काही असू शकतं का जंगलात, साप असू शकतात, इतर प्राणी असू शकतात, तुला माहित नाही. मला तुला कळतंय. चावलं नाही ना मला काही? काही झालं नाही. तू जरा शांत हो. अगं मी शांतच आहे. तू सारखं सारखं म्हणू नको तू शांत हो शांत हो. आशू किती काळजी करतोस रे माझी. काळजीचं काय नाही. इथलं स्टाफ पण ना, मॅनेजमेंट आहेत, कोणाला तरी काहीतरी. बघ सापडली ना ती. हा आशू पण उगाच आरडाओरड करत बसलेला. फालतूचं कौतुक करत होतं तिचं. हे पण एक बरं झालं की शिवा सापडली. जास्त रात्र झाली असती ना तर तिला शोधणं अवघड झालं असतं. तुला मोठी काळजी. काळजी नाही दिव्या, माणुसकी आहे ही. तुझी माणुसकी जरा जास्तच वाढत नाही चालली? आणि तुला कसला एवढा पुळका आलाय तिचा? पुळका? अगं काय बोलतीयस दिव्या? तुझी बहीण हरवली होती, ती परत आली, त्याचा आनंद नाही झाला तुला? काय बोलणार तुला? सख्या बहिणीवर जी प्रेम करू शकली नाही ती दुसऱ्यांवर काय करेल? तू बरं प्रेम करतोयस माझ्यावर. एवढं लक्ष दिलं असतंस ना माझ्याकडे, किंवा इतकी काळजी केली असतीस ना, तर दिसलं असतं प्रेम माझं. काय चाललंय दिव्या तुझं? हे सगळं जे करतोय ते कोणासाठी करतोय? तुझ्यासाठी, तुझ्या प्रेमापोटीच करतोय ना? काय करतोयस एवढं? सतत तेच ऐकून दाखवतोयस मला. काय इथे आणलेस ते ना? तू इतका श्रीमंत आहेस, एवढी कोणती मोठी गोष्ट झाली तुझ्यासाठी? आणि मी पण राबतच होते त्या गावात तुझ्यासाठी. मग तेही आपण आपल्यासाठीच करत होतो दिव्या. तुलाच मोठ्या घरात राहायची हौस होती ना? ते तर जाऊ दे रे. ते फक्त स्वप्न होतं माझ्यासाठी. कधी पूर्ण होणार आहे देव जाणे. इम्पॉसिबल आहे यार दिव्या. मी इथे दिवस रात्र तुझ्यासाठी चंदनासारखं झिजायचं आणि तू फक्त त्याचा सुवास घ्यायचा. वा व्हॉट डू यू मीन? डाऊट घेतोयस माझ्या प्रेमावर? दिव्या, हो, डाऊटच आहे हा. आणि यांना दिव्या, एकदा ना तू हे खरं खरं मान्य कर की तुला फक्त आणि फक्त पैशांवर प्रेम आहे. चंदन नीट बोलायचा, नाहीतर. नाहीतर काय ग? नाहीतर काय? नाही काय 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 करशील काय तू? हा द्या, हे घ्या. शिवा कॉफी घे. घे. नाही मला नको आहे, तू पी. नाही हो घे. अगं अगं तू पी, शांत तुला हो शांत जरा. छान वाटेल. तू जरा जरा. शांत हो. हे बघ तू घे. काहीतरी. अगं शिवा. काय करतो? घे. ऐक ना आशू, काय मला ना माहितीये तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे. एक तू काहीतरी तशी सिच्युएशन होती म्हणून मी बोललो आणि मी पॅनिक नाही झालो. नाही ना? हा शांतपणे पी. हो. इथे आल्यापासून ऐकतोय दिव्या मी तुझं. इतक्या चांगल्या ठिकाणी आलं, काही किंमत केली नाही. एवढे गिफ्ट दिले, काही किंमत केली नाही. येऊन जाऊन फक्त त्या आश्वाडी शिवाची बरोबरी करायची असते तुला. काय चाललंय यार? आणि तुला खरंच जर बरोबरी करायची आहे ना तर तुझ्या बहिणी बरोबर कर. बघितलं किती समजून घेते ती आशूला. मगाशी किती प्रेमाने त्याच्या खांद्यावर तिने डोकं ठेवलं. तू केलंस कधी असं काही? अरे खांद्यावर डोकं सोड, तू तर हात सुद्धा धरू देत नाही. मग बाकी कायच बोलू मी तुझ्याशी? चंदन लाईन क्रॉस करतो. अच्छा, आणि एवढे दिवस वाटेल तसं बोलून तू लाईन क्रॉस केलीस तेव्हा काय? दिव्या, तुझ्यासाठी मी कितीही काहीही केलं ना तरी तुझी हौस फिटतच नाही. लग्न झालं यार आपलं. बायको म्हणून काहीतरी कर माझ्यासाठी, काहीतरी. हो, मग आधी तू तुझ्या वचनांना जाग. मी माझ्या वचनांना जागेनच दिव्या, त्याची काळजी तू नको करूस. पण मला सांग, जर नाही जागलो तर तू आहे त्या परिस्थितीत माझ्याबरोबर राहशील? प्रेम आहेस म्हटली ना, डाऊट नको घेऊ म्हटलीस ना,
मग सांग ना, सांग. नाही, डोळ्यात डोळे घालून सांग. राहशील का? सांग ना, सांग. आता काय झालं? बंद झाली ना बोलती. शे. झालीस का फ्रेश तू? आशू यार, तू किती काळजी करतोस माझी. हो ऐक ना, पण तू मला सांग, तुला लागलं बिगलं नाही ना खरंच काही? हे कोणाची हिंमत आहे का मला हात लावायची? मगाशी भेटलीस तेव्हा घाबरली होतीस. हो मी घाबरले होते, पण तू दिसत नव्हतास ना म्हणून. अच्छा. बाकी मी कोणाला घाबरत वगैरे नाही. असं आहे. पण मग मी दिसल्यावर काय झालं? तू दिसल्यावर काय होतं ते मी तुला सांगू का? शिवा. नाही सांगते ना, ऐक ना. अरे ऐक ना, तू मला दिसलास ना की अशी एक घंटी वाजते. मला ना असं धडधडायला लागतं. ओके. म्हणून हा मग मी आवरायला जातो. हो तू फ्रेश हो. हा. मी आले, माझं एक काम. तू कुठे चाललीस? अरे मी आले, खरंच माझं काम. थांब ना, एकत्रच जाऊ बाहेर. म्हणजे इतका वेळ भेटलो नाहीये ना. आता परत बाहेर गेलीस तर हरवशील तू. एवढी काळजी? का? काही मी हरवत वगैरे नाही. अजून एक सरप्राईज. आता काय सरप्राईज आहे? कळेल कळेल. जा लवकर, फ्रेश. मी आले. बर जा. अगं शिवा, तू हो हळू थांब ना जरा. कुठे घेऊन चाललीस मला? सांगते सरप्राईज आहे की नाही. हो पण असं जरा थोडं पुढे आता. अजून आलंच. बस ना आता. थांब थांब थांब. हा हा ओके. आता 1 हा 2 3. अगं हे काय? सरप्राईज. याची काय गरज होती? अरे आशू, तू माझ्यासाठी एवढं सगळं केलंय, मग मी आपल्यासाठी एवढं नाही करू शकत का? छान. छान आहे. हो. आशू, तू म्हणतोस ना नेहमी की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक आनंदाचा क्षण हवा. तो हाच आहे आनंदाचा क्षण. आवडला मला आनंदाचा क्षण. मी तर पहिल्यांदा बसणार आहे. काय? हो हो. मजा येणार आहे तुला. तू हसतो का एवढं रे? हा काय आहे त्याचं? मी तुला लोकांना मारताना बघितलंय, आपल्या लोकांची काळजी करताना बघितलंय, पण तुझ्यातले एक जे गोड मूल आहे, लहान मूल, ते पहिल्यांदा बघतोय. लहान मुलाबरोबर ना लहान होऊन बघायचं असतं, कळलं का छकुल? हे काय, मी लहानच झालोय तर लहान मुलासारखं विमानात बसणार आहे मी? ऐक ना आशू, मी खरंच पहिल्यांदा बसणार आहे. मला भीती वाटते. काय यार तू 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 लोकांना लोळवतोय, अशी हवेत उडवतोय. आता एक काम कर, आज विमानात बस आणि उठ. छान मस्त वाटेल. हे बघ, आजूबाजूचं मस्त छान सगळं बघायचं, मनात साठवायचं, डोक्यात साठवायचं. मग सगळं सगळं विसरून जायला होतं, सगळी भीती जाईल. चल. आशू, काय?
काय शिवा, एक्साइटेड? तू आहेस का? हो, सीट बेल्ट लाव. कुठे आहे? गाडी सारखंच असतं हे बघ इकडे. काय होतंय? भीती वाटते. भीती वाटते? डोंट वरी. चंदन, चल कुठे? विमानात. ए नाही नाही दिव्या, विमान वगैरे कशाला आता उगाच? अरे आशु शिवा गेलेत ना, आपण पण जाऊयात. चल. अगं मग ते गेले म्हणून आपणही गेलं पाहिजे का? आणि दिव्या, मला ना विमानात बसायची भीती वाटते बरं का. अरे भीतीचं काय सांगतोय चंदन, आपण ऍडव्हेंचर करायला आलोय ना इथे. अरे मग एवढं ऍडव्हेंचर केलं ना, आता तुला विमानातच कशाला बसायचंय? नाही, मला जायचंय. अगं दिव्या, ते फार महाग आहे त्याचं बुकिंग वगैरे, तर नको नको, मला नाही जमणार. अगं चंदन, महागाचं काय सांगतोयस तू? किती श्रीमंत आहेस, इतका मोठा रिसॉर्ट बुक केलास, प्रेसिडेन्शियल स्वीट मध्ये राहतोय आपण इथे, मग विमान काय गोष्ट आहे तुझ्यासाठी? मग एवढं सगळं केलं ना, मग आता तुला विमानातच कशाला बसायचंय ग? आशु शिवासाठी करू शकतो ना, मग तू माझ्यासाठी एवढं करू शकत नाही? ठीक, थांब, विचारून येतो. मॅडम, ते जरा जरा पैसे पाहिजे होते. परत सकाळीच पाठवले होते ना. मॅडम, ते ऍक्च्युली जरा एअरप्लेन राईड करायची होती, त्यामुळे. तुला ना मी शेवटचं सांगते, लायकीत राहायचं. मॅडम, असं काय करताय? म्हणजे तुमचंच काम करतोय ना, तर जरा बघा ऍडजस्ट झालं तर. हा, आणि त्याचं काय आहे ना, ते आशू आणि शिवा पण राईडला गेले, त्यामुळे. तुला एकदा सांगून कळत नाही का रे? आणि तो आशुतोष देसाई आहे, तो हे सगळं अफोर्ड करू शकतो. आणि तो जे अफोर्ड करतोय ना, तिथे पोहोचायची सुद्धा लायकी नाहीये तुझी. हो मॅडम, ती दिव्या ऐकत नाहीये हो, तिच्यासाठी तरी. तिला विचारलीस का तिची लायकी काय आहे ते? फोन ठेव आता. दिव्या, ते ते नाही म्हणतात. नाही म्हणतायत म्हणजे का? अगं, ते बुकिंग सगळ्या फुल आहेत, एकही स्लॉट ओपन नाही आहे, त्यामुळे आता नाही जाता येणार आपल्याला. मग आपण आपला स्टे वाढवूयात आणि स्लॉट्स अवेलेबल झाले की मग बसूयात. कशाला स्टे वाढवायचा? एवढे दिवस राहिलो ना आपण. आणि हे बघ दिव्या, मला सुद्धा ऑफिसची काम आहेत, शेवटी आपल्याला आपल्या बंगल्यात जायचंय की नाही, त्यामुळे आता जाऊ दे ना दिव्या, प्लीज. चंदन, तू का नेहमी असं करतोय यार? नेहमी तुला कुठलीही गोष्ट मागितली ना की आधी तू नाहीच सांगतो. तू एक नंबरचा निगेटिव्ह माणूस आहेस. अगं, असं नसतं दिव्या. हे बघ, आपण दोघं इकडे आलोय, तर कसं आहे ना, क्या बात आहे, बाहेर बघ. शिवा, बाहेर बघ ना, खिडकीतनं बाहेर बघ, किती छान दिसतंय. हे बघ. ओके वाटलं आता?
आशू खाली बघ ना, खाली बघ. काय? खाली बघ तर. अरे तू काय हे तू गेलायस हे काय गरज आहे याची अगं तू सरप्राईज. आशू खूप भारी वाटतंय. तुझ्यामुळे म्हणत होता आशू यार तू पण शिवा तुला बिला का कमॉन आशू हा हे विमान थांबलंय का? हो हा? बघू हे बघ. अरे बापरे हो. विमान थांबले हा, आता काय करायचं मी खरं विचारते. इकडे ढग दिसतायत आजूबाजूला विमान कसं थांबेल शिवा काय असं काय करतेस नाही ना. लँडिंग होणार आहे आता मला विचारते. ते बघ जमीन कशी येते जवळ आहे ते बघ काय आली का मजा आवडलं? हो आवडलं आशू काय मला तुला काहीतरी सांगायचंय. हे बघ काय सगळं छान आहे पण जरा भावनेच्या भरात थोडस एक्साइटमेंट नाही 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 नाही, तू जरा ब्रेक मार तुझ्या गोष्टींना. माझी गाडी आता सुटली, मला बोलू दे प्लीज. बोल हा तर आशू मला वाटलं नव्हतं कधी की मी आयुष्यात म्हणजे मला असं तुझ्याबरोबर आयुष्य घालवायला आवडेल. माझं एवढं प्रेम असेल तुझ्यावर असंही नव्हतं वाटलं. मला ना तुला काहीतरी ऐकवायचंय. काय ऐकवायचंय मीही अशी हा. तू हा असा. छकुल्या ये मीही अशी तू हा असा. आपला ताळमेळ जुळतो कसा. पण भारी वाटतं तू सोबत असताना, तुझ्यासाठी आपला वेळ देताना. आपण नाही कधी प्रेमाचा नाद देत की नाही कधी जीव असा कुणात गुंतून गेला. पण तू लाईफ मध्ये आल्यावर असा बदल झाला ना, आपला जीव एका जीवात अडकून गेला.